आपल्याला रायरेश्वर पठारावरती आल्यानंतर काही आपले सातारचेच एक मित्र भेटलेले आहेत. ते त्यांना थोडंसं माहिती आहे म्हणजे या भागाविषयी, तर ते आपल्याला आता रायरेश्वर पठाराविषयी माहिती सांगणार आहे. तर नाव काय तुमचं? माझं नाव अमित फाळके, सातारा. आणि तुम्ही? प्रकाश उसके बावधन. तुम्ही? सुमित माने, सातारा. हे आपले सगळे सातारच्या आसपासचे जवळचेच आहेत. तर ते आता हे माहिती सांगणार आहेत, आपल्याला अमित फाळके माहिती सांगणार. माझं नाव अमित शरद फाळके, सातारा. आपण आत्ता रायरेश्वराच्या पठारावर आहे. इथं शिवछत्रपतींनी स्वराज्याची पहिली शपथ इथे घेतली होती आपल्या सवंगड्यासह. आणि इथं काही जंगमाचे कुटुंब कर्नाटकातून त्यांनी आणून त्यांच्या देखरेखीसाठी पूजा अर्चेसाठी ठेवली होती, असा इथला इतिहास आहे. कुठल्या कुठल्या मंदिराबद्दल माहिती आहे तुम्हाला? सातारा जिल्ह्यात वरती मंदिर आहे ते, आज्ञात आहे ती, ज्ञात आहे ती. तुम्हाला समाधीची, तुम्ही काय करा, समाधीची माहिती इथे चालू करा. समाजांची माहिती. हा, म्हणजे शूरवीर ज्यांच्या समाधी आहे सातारा जिल्ह्यात, बरं. त्यांची माहिती काढा, मी तुम्हाला माहिती देईन, आपण करू. माझा लय दिवस आधी इच्छा आहे ती करायची चालू. तुम्ही काय इतिहास करायचा? हो, मला लय आवड आहे इतिहासाची. खरं सांगा. हो, तर होय का? देवाची इच्छा होती म्हणून आपली भेट झाली. होय, बरं. अशी देवाची इच्छा होती म्हणून, रायरेश्वराची इच्छा होती म्हणून आमची भेट झाली. तर आपल्याला हे पुढच्या कधी व्हिडिओत आपल्याला मदत करतील माहिती सांगायला, असे त्यांनी आपल्याला वचन दिले. अशा प्रकारे आज आपल्याला नवीन एका मित्राची ओळख झालेली आहे. पक्षी उडून गेलं म्हणणार कुठला नवीन प्राणी आला.